ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। रचनानुवाद कौमुदी धडा 18वा पाठ 18वा आपण पाहत आहोत. या धड्यामध्ये एक शब्दाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. एक शब्द जो आपण थोडक्यामध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या पाठात पाहिलेला आहे, पण त्याचं विस्ताराने चिंतन आपल्याला करायचंय. त्याचबरोबर एक वचनांत शब्द या पाठामध्ये येणार आहेत. एक वचनांत शब्द, एक वचनांत शब्द जेव्हा येतील तेव्हा आपण विस्ताराने पाहू. तर फक्त त्याची हेडिंग देऊया, एक वचनांत शब्द. म्हणजे एकाकी, एकटा. एकांत म्हणजे एकच ज्याचा अंत आहे, एकटाच. एकविधः एक प्रकारचा. एकदा, एकवारम, एकमात्र, एकदा, एक प्रकारे, असे एक वचनांत वाचक शब्द येणार आहेत. नंतर जसा आपण लृट लकार पाहिला होता, पठिष्यति, पठिष्यतः, पठिष्यन्ति असा, तर तसाच लृट लकार म्हणजे भविष्यकाळ आपल्याला पाहायचा आहे आत्मनेपदाचा. आणि जस्त्व नावाची संधी या पाठामध्ये येणार आहे. म्हणजे ते तुम्ही म्हणत असताना युष्मत युष्मत असं दोन्ही म्हणता, मग ते दोन्ही का म्हणता त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी येणार आहे. तर आता वेळ न घालवता आपण सगळ्यात सुरुवातीला एक शब्द हा शिकून घेऊया. आधीच तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा आपण त्याचं सखोल चिंतन करूया. बघा, एक हे काय आहे? खरं तर संख्यावाचक शब्द आहे. संख्यावाचक किंवा संख्या विशेषण, सोपं, अजून सोपं जे प्रचलित आहे, संख्या विशेषण आहे ते. म्हणजे विशेष माहिती सांगतं आणि ती संख्या असते. जसं एक मुलगा, मग मुलाविषयी विशेष माहिती सांगतो एक शब्द. तसं एक या शब्दाचं चिंतन आता होणार आहे. मग एक हे संख्या विशेषण आहे. मग विशेषण शब्द आपल्या समोर आला की आपल्या डोक्यात लगेच एक यायला पाहिजे की जे विशेषाची विभक्ती, ऐका, जी विशेषाची विभक्ती, वचन आणि लिंग तेच, जे विशेषाची विभक्ती वचन लिंग तेच विशेषणाची विभक्ती वचन लिंग असतं. ऐकायला अवघड वाटतंय, समजून घ्यायला अगदी सोपं आहे. समजा मी म्हटलं रामः, मग राम हा पुल्लिंग शब्द आहे का? हो, विसर्ग आहे म्हणून. मग एक शब्द जर मी वापरत असेल तर तो सुद्धा कुठला असला पाहिजे? पुल्लिंगच. एकह केलं मी. मग लिंग सारखं आहे का? विशेषाचं जे लिंग तेच विशेषणाचं आहे. मग रामः प्रथमा विभक्ती म्हणून ह्याची पण प्रथमा विभक्ती. हे एक वचनामध्ये म्हणून एकह पण एक वचनामध्ये. मग लिंग विभक्ती वचन लिंग जे विशेषाचं असतं, या ठिकाणी राम विशेष्य आहे आणि एक हे विशेषण आहे. विशेष्य आणि विशेषण हे आपल्याला माहिती आहे. मग आता एक शब्दाच्या 7ही विभक्त्या आपल्याला बघायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला अजून चांगले वाक्य बनवता येतील. मग थोडंसं आता अजून दुसरं बघूया आपण. जर रमा शब्द असेल किंवा सीता असेल, मग सीता स्त्रीलिंग शब्द आहे, मग काय होणार? एका. बघा, एकह पुल्लिंग झालं कारण की राम पुल्लिंग होता आणि सीता
स्त्रीलिंग असल्यामुळे तो झाला एका. आणि वनम नपुंसकलिंग असल्यामुळे एकम सुद्धा काय झालं? वनम झालं. अगदी सोपं आहे. मग एक शब्द त्याचा आता आपण विस्तार करूया बघा. मग कसं काय हे समजून घ्यायचंय? अगदी सोपं. ज्या पद्धतीने सह, तौ, तो, सह तौ ते हा शब्द चालतो, तसाच एक शब्द चालतो. म्हणजे काय बघा, कळून जाईल तुम्हाला. हम्म, इथे लिहितो. ते लिहू. हम्म, बघा. सह नंतर, सह नंतर काय होतं? तम. सह तम. नंतर लेस इंटर, हा येस गुड. तेन, तस्मै, तस्मात. बोला, तुम्हाला माहिती आहे. तस्य आणि तस्मिन. तस्वीर. मग जसा सहतौ ते हा शब्द चाललेला आहे, तसाच एक शब्द चालणार आहे. म्हणजे एक शब्द पाठ करायची गरज आहे का आपल्याला? जर आपल्याला सहतौ ते पाठ असेल तर पाठ नाही. करायची गरज नाहीये. मग आता आपल्याला एक हा सहतवतेसारखा चालवायचा आहे. बघा. अस्मात, खाली नको जाऊ. हा, बघा. मग आता तम. मग एक शब्दाचं काय होईल सांगा बरं? एकम. एकम. मग आता एकम या ठिकाणी कर्ता कर्म आहे काय? एकम कर्म. कर्म. बघा, एकम रामम. दोघांच्या विभक्त्या सारख्याच असल्या पाहिजेत. हो. हो. देन तम तर इथं यायला पाहिजे. तम. मग आता तेन दिलेलं आहे, मग इथं काय होईल सांगा? एकेन. सुंदर. एके एकेन. मग जर मला म्हणायचं असेल एका रामाने, तर एकेन राम तेन रामेन. रामेन. काहीच अवघड रामे नाहीये. पण हे वापरताना जेव्हा आपण वापरलं जातो तेव्हा आपले दमछाक होते. हे तुम्ही जेव्हा स्वतः वापराल तेव्हा कळेल. मग तस्मैचं एकच काय होईल बोला? एकस्मै. घाबरायचं नाही. एकस्मै. एकच नाही. हा, मग एकस्मै रामाय. एकस्मै रामाय, कारण की रामाची जी विभक्ती, तीच कोणाची विभक्ती येणार? एकची. मग रामाची चतुर्थी, मग एक सुद्धा काय होणार? चतुर्थी. मग एका एका नाही झालं, कारण की एक शब्द हा सहतमतेनं असा चालतो. बघा, तस्मात काय होईल बोला पटापट, चला. एकस्मात. मात एकस्मात. एकस्मात म्हणजे काय? एका रामापासून. मग सर, रामात शब्दाचा अर्थ तर एक रामापासूनच आहे. पण अजून स्पेसिफाय करण्यासाठी, अजून स्पष्ट सांगण्यासाठी एका रामापासून, म्हणून एकस्मात शब्द आलाय. तस्यचं काय होईल? एकस्य एकस्य. अतिशय सुंदर. चला, एकस्य रामस्य. रामस्य एकस्य रामस्य, एका रामाचं. कळतंय का? मग तस्मिनचं काय होईल बोला? सप्तमी. एकस्मै. एकस्मै. एक हा, मग समजा मला जर म्हणायचं असेल एका गावामध्ये एक राम राहतो, मी कसं म्हणणार? एकस्मिन ग्रामे एकः एकच एकः रामः निवसति. आता याच्यामुळे काय झालं? स्पष्टता आली आपल्याला. ठीक आहे. बघा, जसा सह तम तेन तस्मै, तसाच राम शब्द, रामम रामेण, रामम रामेण रामाय, तसाच दोघांचं सारखंच होणार. मग आता मला सांगा, पाहिजे तर आपण एक एक वाक्य बनवूया. पण आता आपण सीता शब्द लिहूया. बोला, सीता कशासारखा चालेल आता सांगा बरं मला. सा ता ते ता. सा बोला, चला, ता सहा ते बोला. ता. सहा तया बोला, चला. सा ताम. हा. तया. तस्यै. तस्यै तस्याः. तस्यः तया. तस्याः. तया. तस्याः हळूहळू मला लिहायला लागतं ना. तस्यै. हा. देन तस्याः. 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 तस्याम तस्या. तस्याम. ठीक हम्म. आहे.
मग आता सांगा बरं एक शब्द कसा चालेल? कम ऑन. हा, हा. एका एका सीता झालं. एक- नंतर हम्म. हा, एका एकाम 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 सीता. सीता बरोबर. पुढं, एका एकाया सीतेने. नाही नाही, व्यवस्थित बघा. ताचं होतं तया. एक एकाचं होईल एकया 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 सीतया. चला पुढे. एकस्यै आता एक हे पहिली लाईन विसरून जावा. नाहीतर तुम्ही म्हणाल तस्मै लिहिल्याने एकच सही का होते. दुसऱ्या लाईनकडे लक्ष केंद्रित करा. आता पहिली लाईन मी घालू शकत नाही कारण की टायपिंग वेगळ्या पद्धतीने झालेली. एकस्यै हम्म. आणि सीतायै. एकस्यै सीतायै. एका सीतेसाठी, जेव्हा मला असं बोलायचं असेल, एका सीतेसाठी एक राम वनात गेला. एकस्यै एकस्यै काय लिहिलंय मी? एकस्यै सीतायै. ओके. तस्यै एकस्यै. तस्याः काय होणार? एकस्याः 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 सीतायाः. याः अच्छा, ओके. सुंदर. सीतायाः पुढे सारखंच होणार कारण की तस्या तस्या सारखे म्हटल्यानंतर हे एकस्याः सुद्धा सारखंच. बर. देन शेवटी काय होणार? एकस्याम् एकस्याम् एकस्या हा, तर एकस्याम एकस्याः सीतायाम. ठीक आहे. मग नपुंसक लिंगाचं शिकवायची गरज आहे का? नपुंसक लिंगाचं तृतीय विभक्तीनंतर काय असतं? सारखंच असतं. मग प्रथम आणि द्वितीय कसं होणार? एकम वनम एकम वनम. कळलंय का एवढं तुम्हाला? हो हम्म सोपं आहे. एक शब्द सातही विभक्त्यांमध्ये आणि अ, तीनही लिंगांमध्ये, सातही विभक्त्यांमध्ये. बर. ह्याचं द्विवचन काय येत नाही सांगा बरं? एक शब्दाचं द्विवचन काय येत नाही? बघूया कोण डोकं लावते. पण ते एकच आहे ना एकच आहे हा, द्वी होणार शब्दच तो एक आहे. तर एक दोन राम असं कसं बोलणार आपण? है का नाही? तर त्या ठिकाणी एकच शब्द श असल्यामुळे द्विवचन बहुवचन होत नाही कारण की एक शब्दाचा अर्थ एकच आहे. त्याचं द्विवचन कसं करणार आपण? मग एक शब्द हा कशानुसार चाललेला आहे? सहतौतेनुसार चाललेला आहे. ठीक आहे. मग काय आपण पाहिलं? जे विशेषाचं विभक्ती वचन लिंग तेच विशेषणाचं. एक शब्द आपण या ठिकाणी पाहिला. काही वाक्य बनवायचे का तुम्हाला समजलेलं आहे? पाठ असलं तर वाक्य पटापट बनवायला मजा येते. बोला तुम्ही हा. तुमच्या बोलण्यावर चला. हम्म, दोन चार वाक्य बनवायला चला. अं, एक राम एका सीतेला नमस्कार करतो. चला थोडा वेळ देऊया आपण याला कारण की महत्वाचं आहे. करतो. बोला. हम्म. एकः रामः एक एकाम रामः एकाम एका अ, सीता 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 सीतां नमस्कारे नमक बरोबर आहे का वाक्य? कारण की सीतेला स ला ते कर्म असल्यामुळे झाली द्वितीया. ही झाली द्वितीया म्हणून ही सुद्धा द्वितीया. द्युती ओके. एक गोपाळ एका गोपिकेसोबत सोबत जातो. बोला. गोपाळसाठी शब्द आहे गोपाल. हम्म. एकः गोपालः एकां एक गोपी गोपाल हे बघा. एकाम एक गोपाळः गोपाल एकाम नाही, नाही एकाम नाही एक सह सोबत जातो. सोबत सोबत सह हम्म. सह आलं म्हणजे कुठली विभक्ती येणार?
सह षष्ठी द्वितीया काय ना सॉरी सॉरी मला कडून पोरांना आहे. बोलायची अशी सवय असते नाही तर तसंच येतं तोंडात पोरांना चालतं ते सह असतं का ना तृतीय किती वाक्य बनवलेत मी सह साकम समम सार्धम हा म्हणूनच संतोष सर म्हटले तुम्ही सॉरी. काय अच्छा बर एकया सीतया सह सह आलं म्हणून झाली तृतीया का सह उपपद आहे एकया सीतया सह गोपिका सह गोपिका एव. गच्छति गच्छति गोपिकया गोपिकया सह गच्छति अ, एक आई आई मुलासाठी दूध आणते एका बोला मुलासाठी सर मुलासाठी हा एका आंबा का आंबा मुलासाठी बालकस्य पुत्राय पुत्र साठी म्हणजे चतुर्थी चतुर्थी पुत्र शब्दाची चतुर्थी राम रामाय पुत्राय एक आई एका मुलासाठी मग एकस्मै समजलं नाही विचारा एकस्मै पुत्राय दुग्धम आनयती आनयति दुग्धम आणयती बघा पुत्राय असल्यामुळे झालं एकस्मै आंबा असल्यामुळे झालं एकस्मिन आता जरासं मोठं वाक्य लिहूया डोक्याला ताप करून घेऊया अ, एक महिला एका ब्राह्मण ब्रा ब्राह्मणाला एका हाताने एक वस्त्र एका गावात एका घरातून देते सगळं घेतलं याच्यामध्ये आता एक महिला एका ब्राह्मणाला एका हाताने एक वस्त्र एका गावात एका घरातून देते आता लक्ष द्या एक महिला मग एका एका महिला 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 कोणाला देते एका ब्राह्मणाला एक ब्राह्मण मग एक देते ब्राह्मण जो घेतो तो देते. त्याची कुठली विभक्ती होते चतुर्थी हा देण्याची वेळ काही ऍबसेंट राहून पण एकस्मै कसमय ब्राह्मणाय बघा दानार्थे बघा संप्रदान म्हणतो का नाही आपण कर्ता कर्म करण संप्रदान संप्रदान म्हणजे काय देणे जो देणे. घेतो त्याची चतुर्थी भरपूर वेळा सांगितलंय लक्षात ठेवायचं सह संप्रदान एकस्मै ब्राह्मणाय ब्राह्मणा तेच म्हटलं इथे काय चुकले ब्राह्मण आहे करेक्ट ब्राह्मणाय एका हाताने आता हात काय झालं साधन साधन हा साधन एकेन हस्तेन हस्तेन आता एक वस्त्र काय झालं वस्त्र एक वस्त्र एकम वस्त्र कर्म झालं कर्म का देणं. तर आवडती वस्तू व्यक्ती क्रिया क्रिया नाही आवडती वस्तू व्यक्ती स्थान तर ती वस्त्र देते म्हणजे वस्त्र काय झालं कर्म झालं एकम वस्त्रम एका गावात गावात सप्तमी सो एकस्मिन ग्रामे ग्राम आणि एका घरातून येते म्हणजे घर आणि वस्त्र वेगवेगळं झालं जिथे वेगवेगळे होतात तिथे पंचमी पंचमी होऊन एकस एकस्मात एकच गृहात यच्छती बघा सगळं समजलं का एक महिला
करता, देणारे म्हणून. एका ब्राह्मणाला चतुर्थी घेणार आहे म्हणून. एका हाताने तृतीया करण आहे म्हणून. एक वस्त्र कर्म आवडती कर्म वस्तू आहे म्हणून. द्वितीय एका गावात अधिकरण सप्तमी. एका सप्तमी घरातून वेगळे होत आहेत म्हणून पंचमी. कर्ता च- कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण. आता एक महिला, मग एक महिला कोण आहे? एका भक्ताची महिला. एकस्य षष्टी राहिली होती ना. हम्म एकस्य भक्तस्य भक्तस्य एका, म्हणजे एका भक्ताची पत्नी महिला. एका भक्ताची एक महिला. हम्म एक महिला एका ब्राह्मणाला एका हाताने एक वस्त्र एका गावात एका घरातून देते. एकस्य भक्तस्य एका महिला एकस्मै ब्राह्मणाय एकेन हस्तेन एकं वस्त्रम हस्तेन एकं वस्त्रम एकस्मिन् ग्रामे एकस्मात् गृहात यच्छति. आले का सगळ्या विभक्त एकत्र? हो ठीक आहे. आता आपण पूर्ण स्त्रीलिंग म्हणूया. एक बालिका एका नौकेने एका नावेने अ, एका बरोबर एका अ, एका मित्र बरोबर मुलीबरोबर, हम्म. एका मैत्रिणी नाही, एका मग मुलीसोबत, मुली हम्म. बरोबर, हम्म, एक बालिका एका नावेने एका मुलीबरोबर, एका थोडी शाळेतून भाषा आहे. शाळेतून दुसऱ्या दुसऱ्या शाळेत शाळेत दुसऱ्या शाळेस जाते. एवढंच करूया. याच्यामध्ये चतुर्थी वगैरे नाही घेते. जेवढं सुचलं तेवढं केलं बघा. एका बालिका एका बालिका एका नावेने, नाव काय झाली आता? साधन म्हणून तृतीया. एकया नौकया, दोन तृतीया झाल्या. एकया नौकया एकया कन्यासह संन्यासः एकस्याः, पुल्लिंग सोपं असतं, स्त्रीलिंग जरा कठीण जातं. पाठशालायाः अन्यां, बघा कळेल तुम्हाला, असं नाही काय, अन्यां पाठशालां गच्छति. कळणार नाही असं होणार नाही. एका बालिका एकया नौके, एक बालिका एका नावेने एका मुलीबरोबर एका शाळेतून दुसऱ्या शाळेस जाते. हम्म. आहे ना, ओके समजलंय ना? बघा, एक ओके जाणारी बालिका, हम्म. करण साधन तृतीया, सह तृतीय आलं म्हणून याची पण झाली तृतीया. एका हम्म. शाळेतून वेगळी होते म्हणून दुसऱ्या शाळेत जाते, तिथे पण काय होते? वेगळे होते म्हणून पंचमी. तर एकह शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बरं, ठीक आहे. 7 मिनिटं आहेत. 7 मिनिटात काय सांगायचं आता? ठीक आहे. पुस्तकामध्ये नियम थोडासा अवघड दिलेला आहे, आपण त्याला सोपं करूया. 7 मिनिटं सांगण्यासारखं नाही. म्हणजे संधीचं नाव आहे जस्त्व संधी. व्यंजन संधीचाच प्रकार आहे. ऐका.
बघा क, ख, ग, यो, क, च, ट, त, प. हे माहिती आहे का आपल्याला? हो म्हणा. आमचे गुरुजी असे म्हणायचे. क, च, ट, हो. त, प. है ना? हे क, च, ट, त, प, ख, ख, च, आडवं लक्षात ठेवलं तरी पण चालतं. च, छ, ज, झ, य. चला तेवढंच तुमची प्रॅक्ट. ठ, ड, ढ, ढ, ण, त, थ, थ, द, द, ध, ध, न. न. हे कुठेतरी लिहिलेलं असेल वरती, मी तेच कॉपी प, करायला प, फ, प, प, फ, भ, भ, म. 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 आणि क, ख, ग, ख, ग, घ, घ, ग, ख, ग, घ, ग. ग. ठीक आहे. तर हे पहिले जे दोन कॉलम आहेत त्यांना कठोर व्यंजन असं म्हणतात. इथे लिहितो मी कठोर व्यंजन. व्यंजन. ठीक आहे. आणि जे उरलेले तिसरं आणि चौथं जे आहे गजड धब, घजड धब, ह्यांना मृदू व्यंजन असं म्हणतात. मृदू व्यंजन. मग यांनी दिलेला नियम थोडासा क्लिष्ट आहे. सोपा नियम काय आहे? कठोर व्यंजनाच्या पुढे, ठीक आहे, कठोर व्यंजनाच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं, काय म्हणतोय मी? मी असं शिकवत असतो शाळेमध्ये. कठोर व्यंजनाच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं तर कठोर व्यंजन मृदू व्यंजनात परिवर्तित होतं. मृदू व्यंजन ऐका, उदाहरण दिल्यानंतर अजून कळेल, शब्दांनी पण कळून घ्या. कठोर व्यंजनाच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं तर, मग कठोर व्यंजन कुठले आहेत? पहिले पहिले दोन ज्या कॉलम आहेत ते कठोर व्यंजन आहेत. मग त्यांच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं म्हणजे तिसरी, चौथी आणि पाचवी, मग अजून मृदू व्यंजन कुठले आहेत? आहेत बघा, य, र, ल, व, व, फ. श, ह, नाही. आणि श, 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 स श, हे कठोर आहेत, प. म्हणून मी त्यांना या बाजूला लिहितो. हम्म. ठीक आहे. या दोन कठोर म्हणजे कचट तप, खचट थप, श, क्ष, स. मृदू म्हणजे गजड दब, घजड धब, ंग, य, ण, न, म, यरलव, ह. मग मृदू व्यंजनाच्या पुढे, कठोर व्यंजनाच्या पुढे जर मृदू आलं तर कठोर मृदू होऊन जातं. म्हणजे काय? त्याच्याच वर्गातील, हे सगळ्यात महत्वाचं आहे, ऐका, त्याच्याच वर्गातील तिसरं लेटर होऊन जातं. कठोरचं मृदू होतं म्हणजे मृदू तर भरपूर आहे, तिसरा कॉलम आहे, चौथा आहे, पाचवा आहे. कुठलं करायचं? मग तिसरा जो कॉलम असेल म्हणजे ग, बोल्ड करतो, ग, ज, ड, द आणि ब, हे होईल. पुन्हा एकदा सांगतो, कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन जर आलं म्हणजे कचट तप, खचट थप, श, श, स, यांच्या पुढे गजड दब, घजड धब, ंग, य, ण, न, म, यरलव, ह हे जर आले तर कठोर व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरं म्हणजे मृदू व्यंजन होईल. उदाहरण सांगा सर आणि फिनिश करा टॉपिक. येस, बघा, जसं जगत, इथे देतो खाली एक्झाम्पल. जगत, ऐका, जगत प्लस ईश. सर ई तर जे सगळे आपले आ इ ई सगळे स्वर आहेत त्यांनाही मृदू व्यंजनात मोडलं जातं. म्हणजे ते मृदू नाही आहेत पण त्यांना आपण सामावून घेतो मृदू व्यंजनात. मृदू म्हणजे काय? जे बोलण्यामध्ये कमी कष्ट लागतात. आ इ ई, असं क, च, ट. मग तुम्ही म्हणाल सर आणि आ सारखंच, आणि क सारखेच नाही. तुम्ही जर मूळ ग्रंथामध्ये गेले तर उच्चारणाचे एवढे नियम आहेत, तुम्ही म्हणाल की एवढं कसं कायच. त्याच्यामुळे
आपण त्या ई म्हणजे सगळ्या स्वरांना सुद्धा काय मृदू व्यंजनात मोडूया या नियमापुरतं. मग त आहे. पाठीमागं कठोर व्यंजन आहे का? आहे. पुढे मृदू व्यंजन आहे का? आहे. मग तच्या जागी काय होईल सांगा? द द त. त्याच्याच वर्गातील मृदू व्यंजन होईल म्हणजे तिसरं तिसरं होईल. मग जगदीश जगदीश. ईश. जगदीश. बघा पुढे दिले त्यांनी अजून एक उदाहरण. बाकी पण आहेत. सध्या आता हे मीटिंग संपणार आहे म्हणून थोडे एकच पाहूया. षट प्लस दर्शनम. आता हे अजून क्लिअर आहे. म्हणजे षट मृदू व्यंजन आहे का? षट ट हे मृदू व्यंजन आहे का? हो हो कुठं आहे? नाहीये ट नाहीये हे कठोर व्यंजन आहे. त्याच्या पुढे दर्शन. हम्म. म्यूट करा, म्यूट करा. दर्शन, षट दर्शन. द हे एक मृदू व्यंजन आहे का? आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये. मग टच्या जागी काय होईल सांगा? ट ठ ड ड. ड मग काय होणार? षडदर्शन षडदर्शन. षडदर्शन मग आपण ऐकताना षड काय म्हणतो? हे षडदर्शनाचार्य आहे. षडदर्शनम. कळलं का? हम्म. म्हणून बऱ्याच वेळा काय झालतं तर तच्या जागी तुम्ही द पण वाचायचे. त्वत त्वद. मग ते या नियमाला घेऊन होतं. ह्याच्यावर थोडासा अजून प्रकाश टाकूया. पुन्हा या त्यांनी दिलेले सगळे उदाहरणं आपण सोडूया. सोपं वाटलं म्हणून सांगितलं बरं का. बघूया आपण अजून. जस्त्व संधी.